तोपर्यंत आपण आपला विचार न करता वेदाला काय वाटतं हा विचार केला पाहिजे। माझी अशी अपेक्षा नाहीये की तुम्ही मला पत्नी म्हणून मिरवावं किंवा तो मान मला द्यावा, नाही। पण वेदासाठी म्हणून आपण तिचे आई बाबा म्हणून राहू शकतो ना। हे बघा, आज जर तुम्ही या पूजेला आलात ना तर सगळ्यात जास्त आनंदी वेदा असेल। मलाही तुमचं ते बाप लेकीचं आधीसारखं नातं बघायचं आणि कदाचित त्याची सुरुवात या पूजेपासूनच होईल। माझ्यासाठी नको, पण वेदासाठी म्हणून तुम्ही या पूजेला यायला हवं। दादासाहेब, मला ही पूजा मान्य नव्हतीच। अथर्वलाही नाही, तुम्ही म्हणालात म्हणून मी इथे आले। पण अथर्व इथे येईल आणि ही पूजा होईल असं मला वाटत नाही। नाहीच येणार। मला नाही वाटत अथर्व येईल असं, येऊ शकत नाही तो। रामपुरेंच्या प्रथेनुसार नव्या नवरीने तुळशी वृंदावनाला 3 प्रदक्षिणा करायच्या, तुळशीची पूजा करायची आणि नवऱ्याला कुंकू लावायचं। त्यानंतरच सत्यनारायण पूजेला सुरुवात होईल। गुरुजी, मुळात हे सगळं ना अथर्वच्या मनाविरुद्ध चाललंय। ज्याला लग्नच मान्य नाहीये तो कशाला येईल पूजेला? त्या आता बघा मीराच किती मोठं पचकावतो। हो ना, आली मोठे तोऱ्यात, तोऱ्याने बघ कशी रडेल ते। इट्स टू लेट। आय डोंट थिंक आता अथर्व येईल। दादासाहेब, मला वाटतं ही पूजा कॅन्सल झाली असं तुम्ही घोषित करा। दादा आलाय। गुरुजी, सुरू करूयात? बाबा, मीरा जे बोलली ना ते तिने करून दाखवले। मुली, आता तू
तुळशीची पूजा कर, गंध फुल वाहा, पाणी घाल आणि मग प्रदक्षिणा कर.